1 वाजले आणि 25 मिनिटांमध्ये निलेजी महाजन सर हे सत्र कंप्लीट झालं पाहिजे. गोलंदाज तयार आतिश भांडे. पहिलाच बॉल बाची कडा, फलंदाज होईल बाद. परतावा लागेल सतीशला. गोल्डन डकची शिकार होतोय आणि पहिला धक्का लागत असताना गोटेकर बी संघाच्या अगेन्स्ट टीम संजय इलेव्हन वाशिम टीमला फलंदाज बाद. गावदेवी गोटेकर बी संघ म्हटलं तर भरपूर चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतो, परंतु त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर त्या वाशिम संघाला देखील विसरून चालणार नाहीये. त्या संघाचा देखील खेळ अगदी कौतुकास्पद राहिलाय आणि तो आजपर्यंत इथपर्यंत पोहोचला सेमीफायनल पर्यंत. म्हणजे वाखाणण्याजोगी खेळ त्यांचा देखील राहिलाय. कदाचित ही मॅच तुम्हाला अगदी रफ अँड टफ पाहायला मिळेल, परंतु अगदी आपण पाहिलं तर मागचे मॅच जर पाहिलं तर अगदी नाकी नऊ आलं होतं गावदेवी गोठेकर बी संघाच्या, कारण ज्याने 5 चेंडू 5 षटकार ठोकले होते. दसई संघाचा शहबाज आपण पाहिला आणि या मॅचमध्ये आपण पाहतो तर गोलंदाजी करत असताना आता पहिल्या सत्रामध्ये पुण्याची एकदा गावदेवी गोठेकर बी संघाचा आतिश भांडे पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित करतोय. या मॅचची कडा शॉर्ट स्क्वेअर लेगला रोहन शेलके त्या ठिकाणी तयार आहे. विकास धाव इथे मिळेल आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती पुढे जाऊन सरकतीये. अगदी स्वतःच्या संघाचं खात्या दरम्यान खुलं करत असताना फलंदाज पिंट्याला आपण पाहतोय. अशोक येतात आता स्ट्राईक इनला. अद्यापपर्यंत एकही चेंडू त्यानं फेस केला नाही, परंतु पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ इथे संपन्न झालाय आणि तिसऱ्या बॉलवरती फेस करण्यासाठी अशोक ऑन स्ट्राईक. लेफ्टा मोर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा पंच केलाय. एकही धाव इथे मिळत नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु हा देखील चेंडू आलाय डॉट. दाबसंकर फलकावरती स्थिर आपण पाहतोय. 1 या आकड्यावरती 1 बाद 1 अशी थोडीशी खराब अवस्था धावफलकामध्ये पाहायला मिळते बॅटिंग करत असताना संजय इलेव्हन वाशिम टीमच्या खात्यामध्ये. आतिश भांडे टेनिस क्रिकेट विश्वातील एक जबरदस्त नाव. यावेळी बादशातली कडा आणि डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल. 1 धाव मिळेल प्रतिस्पर्धी संघाला. आपण पाहतो बॅटिंग करत असताना वाशिम या संघाला मिळते 1 धाव. पहिलं षटक प्रगती पथावरती असताना 1च धाव आणि एका धावेच्या मदतीने 1 बाद 2 अशी अवस्था आपण पाहतो धावफलकावरती. अत्यंत चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. मेहनतीची पराकाष्ठा प्रत्येक संघाला करावी लागते, जेणेकरून चांगला खेळ चांगला संघर्ष तुम्हाला करावा लागेल. म्हटलं जातं ना, आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतोय. विचार बदला आयुष्य बदलेल या अनुषंगाने मात्र तुम्हाला फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करावं लागतं, जेणेकरून आपण पाहिलं तर तुमच्या या तिन्ही फॉर्मॅटमध्ये वर्चस्व असेल ना तर मात्र कदाचित तुम्हाला विजयापासून कोणी रोखू शकत नाही. मन मनगड आणि मस्तक या तिहेरी संगमाच्या आधारावरती मात्र खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट आपण पाहतोय. यावेळेस धाबा संघ फलकामध्ये फक्त आणि फक्त केवळ 2 धावा. शेवटचा अंतिम बॉल स्ट्राईक एंडला फलंदाज पिंट्या. ऑन साईडला फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक. गणेश डिंगोरे येतात. एकाच टप्प्यामध्ये चेंडूला गॅदर केलाय. फिक्स सुरेख आणि 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाब्याच्या मदतीने टीमची टोटल यावेळी स्कोर कार्ड वरती 4. पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल, परंतु धाबा धावफलकावरती आहेत 1 बाद 4. चार धावा धावफलकावरती आहेत आणि षटक क्रमांक 2 आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती येतात प्रीतमचा विचार केला तर मागच्या मॅचमध्ये दसई संघाच्या विरोधात ज्याने शेवटचा अंतिम स्लॉगरचं षटक हाताळलंय तो प्रीतम आता दुसऱ्या षटकामध्ये येत आहे T2 मध्ये. पहिलाच बॉल ब्रेस भन्नाट वेग आपण पाहतोय. अगदी अत्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि पहिला चेंडू डॉट आला. धावसंघ अगदी धावफलकामध्ये स्थिर आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतो अशोक पाटील.
एकही धाव इथे पाहायला मिळत नाहीये आणि 4 धावा या धावफलकामध्ये. बादशी कडा आणि शॉट थर्डमॅनला मात्र चेंडू बीट करून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळते एक धाव इथे अंकित केली गेली आहे. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती येते 5. पहिला पूर्वार्ध आपण पाहतोय. पूर्वार्धामध्ये किती धाबा इथे बनवल्या जातील पाहायचे आपल्याला या संघाच्या वतीनं. वासिन संघ संजय 11 वासिन हा संघ आपण पाहतोय. अत्यंत चांगला खेळ त्या संघाचा देखील राहिला, परंतु आता कुठेतरी बागफोडवरती आपण पाहतो, कारण आतिश पांडेचं षटक लाजबाब होतं ज्यामध्ये धाबा खर्च केल्या 4, परंतु प्रीतम देखील त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय. प्रीतमला माहिती आहे या षटकामध्ये देखील मोठे फटके खेचू दिले जात नाहीये आणि ते होईल मिस्टामिंग. सेल होईल ड्रॉप. एक धाव आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर ओव्हर द बेस्ट हा एक फॅक्टर कन्सिडर करेल, कारण जेणेकरून आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द बेस्ट चेंडू आलाय की नाही हा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. DRS तिसरे पंच या ठिकाणी कुणालजी पेंडकर आपण यायचं. कारण जर कमरेपेक्षा जास्त उंचीचा चेंडू असेल तर हा चेंडू बिमर घोषित केला जाईल, परंतु जर लाईन अगदी खोलवर टप्प्याची असेल प्रीतमची तर मात्र फेअर डिलिव्हरी असा घोषित देखील केला जाईल. परंतु हे सर्व गोष्टी तपासल्या जातील. त्यानंतर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ऑनफिल्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल आलाय की हा चेंडू मात्र फेअर असेल, परंतु आता तिसरे पंच जो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील तो आम्ही मैदानाच्या आतमध्ये पोहोचू. डिसिजन पेंडिंग. बघा खेळाडू आणि संघाला काही सांगण्याची गरज नाही आहे, कारण ही सर्व पारदर्शकता तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीद्वारे पाहायला मिळेल आणि हा रिप्लाय नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल tennis.in च्या माध्यमातून, जेणेकरून कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही अशी भूमिका आयोजन आणि नियोजन कमिटीच्या वतीने घेण्यात आली आहे. कारण एखाद्या संघावरती अन्याय झाला तर मात्र त्या संघाला प्रतिस्पर्धी संघाला त्याचा बेनिफिट मिळतो, परंतु तसे चित्र नाहीये. नो कॉन्ट्रोवर्सी हे मात्र धोरण या ठिकाणी अवलंबलं जात आहे. अगदी आपण पाहिलं तर चला अगदी थोड्याच वेळात डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तिसरे पंच आमचे कुणालजी पेंडकर सर. शैली तपासली जाते. Yes, it is no ball. 1+1 या 2 धाबा या ठिकाणी मिळतील. बॅटिंग करत असताना वासिल संघाला. नो बॉल 10 फीट. स्ट्राईक इन फलंदाज अशोक पाटील. 7 धाबा फलकामध्ये शिवम या वेळेस आपण पाहतो लाईन चांगले पाहायला मिळते. भन्नाट वेग अचूक टप्पा आणि अत्यंत चांगला आपल्याला गोलंदाजी करत असताना शिवमला आपण पाहतोय, जेणेकरून राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने ज्या पद्धतीने गोलंदाजी आतिश पांडेने केली आहे ती मात्र प्रीतम या ठिकाणी तीच गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. शैली अगदी
अतिश भांडेसारखी पाहायला मिळते. बंदाड वेग त्याच्याकडे देखील आहे आणि अत्यंत चांगली गोलंदाजी आपण पाहतो. अद्यापर्यंत धाव फलकावरती 7. यावेळेस विनायक आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. यावेळेस चेंडू टाटा बाय बाय. रन्स मिळत आहेत 4 सीमा पार आणि हा येतोय चौकार. फलंदाज अशोक पाटीलच्या बॅटमधून येतोय चौकार. चौकाराने मात्र धावसंख्या पुढे सरकते. 11व्या धावसंख्येमध्ये आपण पाहतोय. चौकाराला पुन्हा एकदा अशोक पाटीलच्या बॅटमधून यावेळेस चांगला फटका लावून द कार्पेट आणि आता गॅप शोधली आहे. यावेळेस आपण पाहतोय स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. रन्स मिळत आहेत 4 सलग लागोपाठचे येत आहेत. हे दुसरा चौकार आणि 4 धाब्याने मात्र धावफलक पुढे सरकते. कदाचित पहिले षटक अतिश पांडेचं 4 धाबांचं होतं. या षटकामध्ये अद्यापर्यंत 11 धाबा खर्च केल्यात. गोलंदाज प्रीतमने शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल कशा पद्धतीचा असेल. स्ट्रायकिंगला आपण पाहिलं तर अशोक पाटील आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आक्रमणाला तरी सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा. 1 धाव इथे मिळेल. एका धावाच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं संपन्न. धाव फलकावरती 16. 2 षटकांचा खेळ संपत असताना आणि 16 धाबसंख्येवरती मात्र आपण पाहिलं तर एक गडी गमावलाय. तो बॅटिंग करत असताना संजय 11 वाशिंग टीमने सतीशला मात्र माघारी परतवलाय. गोलंदाज सतीश भांडेने आणि अभ्यास आपण पाहिला तर आता 8च्या सरासरीने 16 धावा 1 बाद 16 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती वाशिंग संघाची. गावदेवी गोठेकर बी संघ आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वर दिसायचे. अगदी नाणेफेकी गमावल्यानंतर मात्र त्यांच्या वाट्याला क्षेत्ररक्षण आलं परंतु काही हरकत नाही. गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजीमध्ये शस्त्र आहेत. अगदी गोलंदाजी म्हटलं तर तोफखाना म्हणून पाहिलं जात आहे गावदेवी गोठेकर बी संघाकडे. आणि गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः नांगी टेकावी लागते अशी गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु आता आधी हा गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करेल या येणाऱ्या 3ऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंगला फलंदाज पुन्हा एकदा अशोक पाटील. नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय फलंदाज पिंट्या. तिसरं षटक प्रगती पथावरती. गोलंदाज सच्चा आधी लाईन थोडीशी मिस केली आहे. अगदी आपण पाहतोय आउटसाइड द ऑफस्टम हा चेंडू शरीरापासून बऱ्याच अंतरावरती आपल्याला पाहायला मिळाला आणि पंचांनी त्याला घोषित केल्या वेळेस असलेले बायड बॉल. अंपायर सिग्नल. दाबसंघ फलकामध्ये 1ने ऍड होते. कोलबटाप्पाचा बॉल. बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपण पाहतो. लॉंग आपला चेंडू होतोय. क्षेत्ररक्षक तिथे अतिश भांडे चेंडूला गॅदर करतात. उचलतो फेकतील. या दरम्यान मिळते फक्त 1 धाव आणि एका धाब्याच्या मदतीने संघ पुढे सरकेल. सिंगल डबलला प्राधान्य देऊन चालणार नाही. या मागच्या षटकामध्ये जशी चौकारांची आतषबाजी केली ना बॅट्समन अशोक पाटीलने तसं मात्र चौकार षटकात ठोकावे लागतील कारण गावदेवी गोटेकर बी संघाला कमी लेखून चालणार नाही. आणि यावेळेस कदाचित हा देखील बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता परंतु वाईड चेंडू होतोय. पंचांनी मात्र दर्शवला की अवांतर स्मेल चेंडू आपण पाहतोय. धाव फलकामध्ये मिळत आहेत प्रतिस्पर्धी संघाला एक्स्ट्राच्या रूपानं. या षटकामध्ये आधीचा आपण जर पाहिलं तर 1 चेंडू ज्यावरती 1 धाव आली आहे. 2 चेंडू खराब पाहिलेत. देशापासून भरकटणारे गोलंदाज आपण पाहिले. कदाचित नियंत्रित गोलंदाजी त्यांना करावी लागेल. 1 चेंडू प्रीतमचा आपण पाहिला ओव्हर द बेस्ट कमरेपेक्षा जास्त उंचीचा. दोन्ही चेंडू खाली नो मिस्टेक. फलंदाज होईल बाद. झेल बाद स्वरूपाला मात्र परतावा लागेल. बॅट्समन पिंट्याला एस आउट. फलंदाज बाद. धावा फलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये अतिश पांड्याने 4 धावांचं षटक हाताळलं. त्यानंतर प्रीतमने 12 धावा 16 धावा आल्या आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 वाईड 1 सिंगल एकंदरीत 3 19 धावा फलकावरती. अमित
येतात मैदानाच्या आतमध्ये. अरविंद येतात कारण आमचे प्रथमेश मला माहिती देतात. धाबाधाव फलकामध्ये 19 असताना मात्र फलंदाज बाद झाला, परंतु त्याची जागा घेण्यासाठी अरविंद हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फलंदाज आपण पाहतोय स्थानिक स्ट्रोक क्षेत्राच्या पुढे सरसावतात, थोडेसे मागे आले आहेत. प्रीतमने मात्र टिपलाय चांगला असेल. संपुष्ट फलंदाज अरविंदचा खेळ आणि इथे मात्र बॅक टू बॅक सलग दुसरा धक्का लागत असताना टीम वासिल संघाला काय गोलंदाजी केली जाते. सुरुवातीला दिशेपासून बरकडला गोलंदाज आधी, ज्यामध्ये 2 चेंडू स्वेर आले, त्यानंतर 1 धाव आली. त्यानंतर आपण पाहिलं तर कमबॅक करत असताना वापसी मिळवत असताना एक झेल टिपला गेला गणेश डिंगोरेच्या माध्यमातून, एक झेल टिपला गेला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक प्रीतमच्या माध्यमातून आणि सलग लागोपाठचे 2 धक्के दिले महत्वाचे वासिल संघाला. यावेळेस गोलंदाज आधीने आधीचं देखील कौतुक करावं लागेल. धाबाधा फलकामध्ये 19 फलंदाज एकंदरीत बाद झाले 3. शेवटचे अंतिम काही चेंडू शिल्लक या षटकातील. खोलबा टप्पाचा बॉल, यावेळेस लाईन चांगली, चेंडू बाटचा संपर्क पाहायला मिळत नाही आणि हा चेंडू आला डाबा संघाला फलकामध्ये अगदी स्थिर आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना कदाचित प्रीतमचं षटक 12 धाबांचा राहिला दुहेरी अंकाचा, परंतु यावेळेस आधीने त्यावरती केले कमबॅक. पुन्हा एकदा खोलबा टप्पाचा बॉल लॉंगॉनच्या दिशेने गणेश डिंगोरे, अर्थात सर्वांचा लाडका शहापूरचा धोनी आपण पाहतो. यावेळेस 1 धाव इथे मिळते. तंत्रशुद्ध फटकेबाजी का असते ना, कदाचित गणेश डिंगोरे या खेळाडूकडून मात्र शिकायला भरपूर काही आहे, शिकण्यासारखं भरपूर काही आहे. अगदी आपण कालच्या रात्रीमध्ये पाहिलं तर चांगले मॅच त्यांनी चांगली इनिंग त्यांनी साकारली आणि आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून दिला. अगदी मेगा फायनलची लढत त्यांनी जिंकून दिली आहे आणि आता आपण पाहतो आपल्या गावासाठी खेळ करत असताना यावेळेस गणेश डिंगोरे धाबा फलकामध्ये वेळेस बंदाड वेगाने पुढे सरकतात. 2 धाबा शेवटच्या बॉलमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. 2 धाबा आणि 2 धाबाच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते 22 धाबा. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 7.33 ची सरासरी धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना प्रथम संजय 11 वासिल टीमच्या खात्यामध्ये. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि 3 षटकाच्या अंतिम धावसंख्या फलकावरती 22 7.33 ची सरासरी आपण पाहिली. आणि आता पुन्हा एकदा कदाचित जेव्हा जेव्हा आतिश भांडेचं षटक चांगलं राहिले तेव्हा तेव्हा आतिश भांडेला 2 षटकांचा स्पेल दिला, परंतु आधी आपण जर पाहिल्यानंतर प्रीतमचा या षटकामध्ये स्पेल थोडंसं खराब राहिला, परंतु 12 धाबा त्यांनी खर्च केला. पुढच्या एकदा त्याला पाचारण केलं गेलं आणि यावेळेस ड्रॉप. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अडवला गेलाय. धाबा संख्या धावफलकामध्ये आपण पाहिलं तर दुहेरी अंकाने पुढे सर्कल त्या ठिकाणी झेल ड्रॉप झाला. अमर त्या ठिकाणी होत आहे. चिवाच्या आकांताने त्याने प्रयत्न केले, परंतु शेवटच्या क्षणाला अगदी स्वतःला सावरत असताना अगदी आपण पाहिला अमरला, परंतु 2 धाबा मात्र रोखू शकत नाही आहे. बॅटिंग करत असताना सचिन या फलंदाजाचे अशोक पाटील हा खेळाडू आपण पाहतो स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला सचिनचा आपण विचार केला तर शेवटच्या बॉलमध्ये त्याने 2 धाबा एकवटल्या होता. अशोक पाटील आता 2 धाबा एकवटतात. यावेळेस ऑन साईडला फटका प्रतिमा क्षेत्ररक्षक येतात, त्याच्या भागाच्या बाहेर चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र सीमारेषा पलीकडे झालाय. यावेळेस 1 बॉल सोडून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार, रन्स मिळतात 4.
धाबा धाव फलकामध्ये 28. चौथं षटक प्रगती पथावरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धाबा आल्या होत्या 4. त्यानंतर 12 धाबा प्रीतमने याच गोलंदाजाने खर्च केला, परंतु आता त्याच प्रीतमवरती पुन्हा एकदा आक्रमणाला सुरुवात झाली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल बॅटच्या रडार मध्ये, आणि कदाचित आता आतिश बांडे विचार करत असेल की दुसऱ्या षटकाचा स्पेल जर माझ्या खांद्यावरती असा तर कमबॅक करू शकलो असो, परंतु यावेळेस इथे आपण पाहिलं तर आता आक्रमणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. बॅटिंग करत असताना सलामीवीर अशोक पाटीलच्या बॅटमधून बऱ्याच वर्षाने मिळालेला हा षटकार आपण पाहतो. या इनिंगचा पहिला षटकार 34 धावा फलकावरती. अक्षरशः मीटिंग घेण्यासाठी भाग पाडले यावेळेस गोठेकर बी संघाला, कारण 3 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रीतमने. मागच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 12 धावा खर्च करणारा गोलंदाज यावेळेस आता महागडा ठरतोय की काय गोठेकर बी संघ. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंग करत असताना अशोक पाटीलने मात्र षटकात ठोकलाय. 10 का दम दाखवत असताना पहिल्या बॉलवरती आली दुबारी धाव, त्यानंतर आला चौकार आणि त्यानंतर आला षटकार. यावेळेस 12 धावा 3 चेंडूवरती. एकंदरीत टीमची टोटल 34. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे या मॅच मध्ये. गोलंदाज आपण पाहतो प्रीतम थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर लाजबाब स्ट्रोक फलंदाज अशोक पाटीलच्या बॅटमधून आले. यावेळेस अजून एक चांगला फटका आपण पाहतोय आणि प्रीतम वरती मात्र हल्ला बोल आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू फेरा पार सलग लागोपाठचा हा दुसरा षटकार. धाबा धाव फलकामध्ये. आता मात्र धाबा संख्येला गती मिळते. 3 षटकामध्ये अत्यंत कमी धाबा संख्या आपण पाहिली, ज्यामध्ये 22 धाबा होत्या 3 षटकामध्ये 7.33 सरासरीने, परंतु आता 40 धाबा धाव फलकामध्ये. सलग लागोपाठचे 2 षटकार येतात. अशोक पाटील मात्र थांबत नाहीये. अशोक पाटीलने मात्र कदाचित वेळ जाऊ दिली आहे. जेव्हा आपण सुरुवातीला पाहिलं तर अशोक पाटीलने जो वेळ खराब होता तो वेळ मात्र जाऊ दिला, आणि आता मात्र खऱ्या अर्थाने अशोक पाटीलची चांगली वेळ आलेली आपल्याला पाहायला मिळते. धाबा धाव फलकामध्ये येतात. एकंदरीत आपण पाहिलं तर 18 धाबा या षटकामध्ये खर्च केल्यात 4 चेंडूमध्ये गोलंदाज प्रीतमने, आणि 18 धाबा जोडल्या तर मात्र 40 धाबा धाव फलकामध्ये. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊ. थोडंसं सामना स्पीडअप करा, कारण हा मॅच अत्यंत इम्पॉर्टंट आहे. जो संघ जिंकेल तो संघ मेगा फायनल मध्ये खेळेल. एका बाजूला आपण पाहिलं तर शिवम स्पोर्ट्स गिरसे हा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय, आणि खऱ्या अर्थाने या चालू सामन्यातील विजेता संघ मेगा फायनल मध्ये दाखल होईल. षटक क्रमांक आपण पाहतो 14. यावेळेस अजून एक चांगला फटका. चेंडू सरळ चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतात 6. हा येतो षटकार. सेहेचाळीस धावा धाव फलकावरती आहेत. सलग लागोपाठची 3 षटकार. कदाचित या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मैदानावरती अशोक पाटील नावाचं वादळ मैदानावरती गोंगावताना आपल्याला पाहायला मिळतंय. सलग लागोपाठची 3 षटकाराला आता मात्र प्रश्न पडला यावेळेस प्रीतम या गोलंदाजाला. कदाचित मागच्या मॅच मध्ये आतिश बांडेच्या विरोधात शहबाजने आक्रमण केलं, परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अशोक पाटीलने आक्रमण केलं प्रीतमच्या अगेन्स्ट, आणि शेवटचा बॉल आपल्याला पाहायचा. शेवट गोड करेल का गोलंदाज प्रीतम की शेवट गोड करेल पुढचे एकदा फलंदाज अशोक पाटील. 46 धावा. धावा आता मात्र येतात वासिन संघासाठी. संजय लेवान आखो टप्पाचा बॉल. बॅट चेंडूचा संपर्क नाही आहे. भरपूर लाईन चांगले पाहायला मिळते, परंतु गोलंदाज प्रीतम तो स्वतःवरती थोडीशी निराश असतील. धाबा धाव फलकावरती आपण पाहतो 46.
शेवटचा अंतिम बॉल आपण पाहतो. शेवट थोडस गोड केलं परंतु यावेळेस 4 षटकामध्ये धावा फलकावरती आल्या 46 आणि या षटकाचा विचार केला तर तब्बल 24 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रीतमने. 3 षटकामध्ये 22 धावा होत्या ज्यामध्ये गोटेकर बी संघ वर्चस्व प्रस्थापित करत होता वासिम संघावरती परंतु एका षटकामध्ये 24 धावा खर्च केल्या गोलंदाज प्रीतमने आणि संघाची धावा संख्या 4 षटकामध्ये जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 46 या आकड्यावरती. सेहेचाळीस धावा संघाच्या खात्यामध्ये आपण पाहतो आणि 16 चेंडूमध्ये 36 धाबांवरती नाबाद करतोय फलंदाज अशोक पाटील. स्ट्राईक एंडला आपण पाहतो सचिन त्याला साथ देतोय. आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या अंतिम षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी होईल चांगली की फलंदाजी होईल चांगली. गोलंदाज ओमकार तयार. पहिलाच बॉल यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळते. अशोक पाटीलला मात्र स्ट्राईक हवी आहे आणि यावेळेस त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर अशोक पाटील प्रयत्न करतात परंतु यावेळेस हा चेंडू आलाय डॉट. धाबा संख्या अगदी स्थिर आपण पाहतो. ओमकारला मात्र कमबॅक करावं लागेल. जर कमी धाबा संख्येचं टार्गेट आपल्या संघासमोर उभं करायचं असेल तर मात्र अंतिम षटकामध्ये चांगली करामत करावं लागेल. यावेळेस कमालीची गोलंदाजी करावी लागेल. एकच धाबी ते मिळेल. एकापेक्षा मात्र काही नाही आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात. चेंडू खाली आपण पाहिलं तर अमित म्हटलं तर अत्यंत चांगले खेळाडू आहेत. मुगावच्या मैदानामध्ये आम्ही अमितची ओपनिंग ऐकली होती की आम्हाला मारामारीच पटते. हे वाक्य आजही आम्ही विसरणार नाही आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल आणि यावेळेस अप्रतिम फटका आपण पाहतोय. चेंडू सीमा पार. काय फटका होता नजाकत पाहायला मिळाला आणि यावेळेस चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतात 6. हा ठोकलाय षटकार. त्रेपन्न धाबा फलकावरती आणि फलंदाजी करत असताना आपण पाहिला तर 17 चेंडू 42 धाबांवरती नाबाद खेळतो अशोक पाटील. जर अशोक पाटीलची खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यावाला हरकत नाही. यावेळेस इथे एकदा झाली कमला दुसरा धाब्याचा प्रयत्न आणि थ्रो कदाचित येईल. यावेळेस 10 स्ट्राईक केला आणि 2 धाबा कंप्लीट. ओमकारला मात्र संधी होती कदाचित फलंदाजाला बाद करण्यासाठी परंतु यावेळेस आपण जर पाहिलं तर 2 धाबा इथे चित्त्याच्या वेगाने एकवटल्या जातात आणि या दुहेरी धाब्याच्या मदतीने 55 धाबा फलकावरती 45 आकड्यावरती 44 आकड्यावरती मात्र खेळतो अशोक पाटील. अवघ्या 6 धाबांपासून दूर असेल अर्धशतकापासून हा फलंदाज अशोक पाटील. एक हाती किल्ला लढवत असताना खाली आपण जर पाहिलं तर पिंटा बाद झाला अरविंद बाद झाला परंतु अशोक पाटील अजूनही मैदानावरती घट्ट पाय रोवून उभा आहे. यावेळेस मिस्टर एक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतात स्वतः गोलंदाज झेल खाली आणि झेल ड्रॉप. जीवनदान मिळतंय. कदाचित नशीब खाऊन आलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय अशोक पाटील. धाबा फलकावरती 57 धाबा 57 आणि शेवटचा बॉल असेल 46 धाबांवरती नाबाद खेळतोय. जबरदस्त बॅटिंग करतोय. पूर्वार्ध आपण पाहतो आणि या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना फलंदाज अशोक पाटील. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज ओमकार. शेवटचा अंतिम बॉल. यावेळेस बादशाहली कडा चेंडू गरंगळत राहिला आणि एक धाव इथे होईल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते 58 या धाबा संख्येवरती आणि 59 धाबांची गरज असेल ते म्हणजे द्वितीय सत्रामध्ये येणाऱ्या 30 बॉलमध्ये गावदेवी गोठेकर बी या संघाला.
जाऊया माझ्या दिशेने 59 धावांचं लक्ष आणि 59 धावांचं टार्गेट असताना मैदानामध्ये सलामीची जोडी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. नेहमीप्रमाणे एका बाजूला गणेश डिंगोरे आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या साथीनं कदाचित आता विस्फोटक फलंदाज हवाय मैदानाच्या आतमध्ये. परंतु अगदी काय रणनीती असेल गावदेवी गोठेकर बी संघाची 12th मानला देखील हा प्रश्न पडलाय की कोणता खेळाडू आता धोनीच्या बरोबरीने धोनीच्या साथीने मैदानाच्या आतमध्ये येईल. रोहन शेळके कॅप्टन कूल 59 धावांची गरज आहे. मैदानामध्ये आपण पाहतो येणारे 30 चेंडू आणि 59 धावांचं समीकरण असेल गावदेवी गोठेकर बी संघाला. समीकरण आपण पाहिलं ना तर थोडंसं सुरुवातीला असं म्हटलं होतं की कमी धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील. आणि पुन्हा एकदा रोहन शेळके ज्याला मागच्या मॅचमध्ये तब्बल विजयभाई भगत यांनी 20 धावांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक ठेवलं होतं. परंतु 25 धावांची इनिंग त्याने साकारली आहे आणि हे पारितोषिक त्याला मात्र देऊन सन्मानित केलं गेलं. ते पारितोषिक त्याला देण्यात आलं. मैदानामध्ये पुन्हा एकदा रोहन शेळके आणि त्याच्या साथीने गणेश डिंगोरे आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज गणेश डिंगोरे आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर फलंदाज रोहन शेळके. अरविंद हे पहिल्या षटकामध्ये असतील. संजय 11 वासिल संघाच्या वतीने हे पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. 59 धावांचं लक्ष्य म्हटलं तर आज या क्रीडांगणावरती एका वाकरा संघांमधून थोडंसं भलं मोठं टार्गेट पाहायला मिळेल. परंतु मागची मॅच 46 धावांचं आव्हान असताना तो सामना जिंकला होता हा गोठेकर बी संघाने. चला मॅचला सुरुवात करू आणि जाऊया मॅचच्या दिशेने. कदाचित आपण पाहिलं तर ऑनसेटला भरपूर हवा आपल्याला पाहायला मिळते आणि प्रचंड वारा आपल्याला पाहायला मिळतो, जेणेकरून ऑनसाईडला अगदी राईट हँडर बॅट्समनला त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. परंतु या क्रीडांगणामध्ये आपण पाहू शकाल मैदानामध्ये गणेश डिंगोरे पहिल्याच बॉलमध्ये ऑनसाईडला फटका क्रॅकिंग आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार वाऱ्याशी वार्तालाप करत जाणारा हा पहिला संघर्षमय चौकार. गणेश डिंगोरे म्हटलं तर टेनिस क्रिकेट विश्वाचं एक दुसरं नाव. जबरदस्त शांत डोक्याचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने म्हटलं जातं ना डोक्यावरती बर्फ आणि मुखामध्ये साखर ठेवून मात्र फलंदाजी केली जाते असा एकमेव खेळाडू शांत स्वभावाचा गणेश डिंगोरे आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती आला चौकार. आक्रमणाला तर सुरुवात झाल्या. 59 धावांचा पाठलाग त्यांना करायचंय. कदाचित मैदानामध्ये आपण पाहिलं तर वादळ देखील आलंय, परंतु आता धावांचं वादळ येईल का या उत्तरार्धामध्ये गावदेवी गोठेकर बी संघासाठी. यावेळेस अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट ट्रेडमार्क षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावेळेस गणेश डिंगोरेच्या बॅट बनवतोय सलग लागोपाठचा दुसरा धर्मवीर चौकार. चांगला संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल, कारण 59 धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरुवात दमदार पाहायला मिळाली आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तर अगदी आखो टप्प्याचा बॉल आणि त्या चेंडूला देखील पाठवलंय लॉंग लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू सीमा पार. अजून एक चौकार येतोय आणि अगदी जमेची बाजू स्ट्रॉंग झोन धोनीचा कोणता असेल तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझल्ट आणि त्या क्षेत्रामध्ये येतोय या 4 धावा. सलग लागोपाठचे 3 चौकार. धावा फलकावरती 12 म्हटलं जाताना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला संघर्ष पाहायला मिळेल. सुरुवातीला आपण पाहिलं तर पूर्वार्धामध्ये धावा येत नव्हत्या वासिल संघासाठी, परंतु 24 धावांचं षटक प्रीतमचं राहिलं. त्यानंतर 12 धावांचं षटक ओमकारचं पाहिलं, ज्यामध्ये शेवटच्या 2 षटकांमध्ये तब्बल 36 धावा आल्या आणि अगदी धावांचा उच्चांक त्या ठिकाणी गाठला गेला. परंतु यावेळेस सुरुवात दमदार पाहायला मिळते. धोनीला माहिती आहे सुरुवात जर इथून चांगली केली तर मात्र शेवट देखील चांगलाच होईल आणि ते सुरुवात करून देत असताना आपण पाहतो धोनी
संघर्ष संघर्ष आणि संघर्ष म्हटलं जातं ना, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, जब तक न पड़े पत्थर पे हथौड़े की घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय गणेश डिंगोरे वडा बॅटिंग लाजवाब, ऑन साईडला फटका, नो बॉल स्लॅड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथे कंप्लीट झाली आहे. क्षेत्ररक्षक येतात वेगाने, तोपर्यंत मिळतील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावेच्या मदतीने 14 धावा धाव फलकावत आहेत. चांगला स्टार्ट, स्वप्नबद्ध सुरुवात. 59 धावांचा पाठलाग करत असताना धोनीच्या बॅट मधून आपण पाहतोय. यावेळेस इथे बाची कडा आणि डी झोन मध्ये मात्र मिळते एक धाव. आणि कदाचित आपण पाहिलं तर चेंडूची थोडीशी आउट फॅक्टर आपण पाहिली, बाटला स्पर्श करून जाणारा हा चेंडू देखील आपण पाहिला. आणि यावेळेस रन्स मिळते 1 धावा धाव फलकावरती आहेत. 15 रन्स विदाउट लॉस. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज अरविंद. स्ट्रायकिंगला असतील रोहन शेळके, कुल कप्तान. इथे कदाचित आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. धावा धाव फलकावरती येत 16 धावा. डी झोन मध्ये मात्र 1 धाव इथे मिळेल. आणि यामध्ये 16 धावा, 16 रन लॉस ऑफ without loss after 1 over on the board. गावदेवी गोठेकर बी टीम. द्वितीय सत्रामध्ये आपण पाहतो 16 धावा धाव फलकावरती आहेत. 59 धावांची गरज असून आमच्या प्रथमेश आम्हाला माहिती देतील 24 बॉल आणि आता विजयासाठी 43 धावांची गरज. 24 बॉल आणि 43 धावा धाव फलकावरती बनवायचे. यावेळेस गावदेवी गोठेकर बी संघाला चला पण वासिल संघ जास्त वेळ टीम मीटिंग करायची नाहीये, कारण वेळेबाबत तुम्हाला देखील सहकार्य करायचंय. मैदानाच्या आतमध्ये 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय. एका बाजूला निलेश महाजन सर आणि दुसऱ्या बाजूला हेमंतजी तावडे सर. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत शरद. विघ्नेश धुळे ऑफिशियल कॅमेरामॅन. इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळतील समोरच्या दिशेने जो कॅमेरा आहे अगदी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला, त्या कॅमेऱ्यावरती मात्र चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली. गेली 8 दिवस, 9व्या दिवसामधून तब्बल 10 दिवस चालणारी ही स्पर्धा आपण पाहतो. आणि उद्याचा अंतिम दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला चेंडू वळवला. यावेळेस आपण पाहतोय खूप मोठी दरी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक बन्नाड वेगाने पुढे सरकतात. शेवटच्या क्षणाला गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, रन्स मिळतात 4. हा येतो चौकार. वीस धावा धाव फलकावरती या चौकाराच्या साहाय्याने आपण पाहतो. धोनी मात्र थांबायचं नाव घेत नाही मैदानावरती. 4था चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. आणि यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला स्कोर आपली विकेट फटका चांगला पाहायला मिळतो. चेंडू सरळ चाललाय गरंगळत आणि क्षेत्ररक्षक येतात वेगाने, तोपर्यंत मिळतात 2 धावा. गुड बॅटिंग, अतिशय लाजबाब तंत्रशुद्ध फटकेबाजी पाहायला मिळते. मैदानाचा असा कोणता कोपरा नाहीये जिथे धोनीचा फटका पाहायला मिळत नाहीये. जिथे क्षेत्ररक्षक सजवलेला तिथे मात्र फटका पाहायला मिळत नाहीये. कदाचित अगदी गॅपशॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाबत संख्या फलकामध्ये 22. 57 धाबांची गरज आहे. मॅच मध्ये 59 धाबांची गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चाललाय यावेळेस पाठमोऱ्या स्थितीमध्ये आणि चांगले बॅटिंग करत असताना यावेळेस डगआउट मध्ये टाळ्यांचा कडकड पाहायला मिळतोय. रन्स मिळतात 4 आणि धावा इथून मात्र एकवटल्या जातात 4. 26 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती असताना
ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर 16 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केला अरविंदने. आता मात्र शरद वरती देखील आक्रमण पाहायला मिळतंय. कदाचित अक्षरशः टीम मीटिंग घेण्यासाठी भाग पाडलंय आणि या 3 चेंडूमध्ये 10 धावा जमावल्यात आपल्या संघासाठी गणेश डिंगोरेने. 26-26 धावा फलकामध्ये सेमीफायनलची लढत तुम्ही पाहताय. जरा सामना जिंकला गावदेवी गोठेकर बी संघाने, तर मात्र मेगा फायनल मध्ये शिवम स्पोर्ट्स गिरचे संघासमोर फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. जरा सामना धाबा डिफेंड करत असताना जिंकला तो म्हणजे संजय 11 बासिन या संघाने, तर तो संघ देखील तुम्हाला शिवम स्पोर्ट्स गिरचे संघासमोर फाईट करताना अंतिम सामन्यामध्ये पाहायला मिळेल. परंतु यावेळेस या मॅचचं उत्तर अगदी बंद लिफाफ्यामध्ये. षटक क्रमांक आपण पाहिला दुसरा प्रगती पथावरती 26-26 धावा फलकामध्ये. गोलंदाज तयार शरद पंचांच्या अगदी उजवीकडून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी आहे. बाची कडा आणि डिक्लायर झोन. एक धाव इथे मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल. जी स्ट्राईक आपण पाहिली धोनीकडे होती ती स्ट्राईक आता रोहन शेळकेकडे येते आणि एक धाव इथे एकवडत असताना टीमची टोटल 27 धावा फलकावरती. 59 धावांची गरज असताना मात्र समीकरण आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. 2 षटकानंतर आम्ही समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचू. यावेळेस खोलबट टप्प्याचा बॉल हा चेंडू आला डॉट रोहन शेळकेसाठी. आता मात्र लाईन सापडली गोलंदाज शरदला कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचे 3 चेंडू आपण पाहिले तर कदाचित अद्यापर्यंत शेवटचे 2 चेंडूमध्ये 1 धाव त्याने खर्च केली आहे. पहिल्या सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये 10 धावा त्याने खर्च केल्या. परंतु शेवटचा बॉल आपल्याला पाहायचा आहे. रोहन शेळकेसाठी फटका अप्रतिम आणि झेल ड्रॉप. शेवटच्या क्षणाला आपण पाहतो झेल हातामध्ये होता परंतु अगदी त्या ठिकाणी झेल ड्रॉप केलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर पिंट्या तिथे होतं आणि तिथे मात्र चूक करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. धाव फलकामध्ये 28. अर्धा टप्पा या ठिकाणी पार केलाय आणि आता अर्धा टप्पा मात्र गाठायचे. आता विजयासाठी गरज असेल 18 बॉल आणि 31 धावांची. बॉल आणि 31 धावांची गरज. चला सामना आपण स्पीडअप करा. अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. ग्रामीण विभागाची फायनल शिवम स्पोर्ट्स गिरसे हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. चालू सामन्यातील विजेता संघ फायनल खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅच मध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉल आणि 31 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती गोलंदाज आपण पाहतोय पिंट्या. पिंट्या हा गोलंदाज यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती. स्ट्राईक इनला रोहन शेळके, नॉन स्ट्राईक इनला गणेश डिंगोरे. पहिलाच बॉल यावेळेस इथे डी झोन मध्ये लेग बाईस आणि लेग बाईसच्या रूपाने मात्र धाव मिळते. एका धावेच्या मदतीने समीकरण तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. कदाचित आता इथून मात्र खरी परीक्षा नक्कीच दोन्ही संघांची असेल.
कारण 18 बॉल आणि 31 धावांची गरज असताना आपण पाहिलं तर पहिला चेंडूवरती आले लेग बाईस समीकरण तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल गोलंदाज पिंट्याला, कारण कदाचित जर मोठे फटके आले नाही तर सामन्याचं समीकरण थोडंसं जड आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस इथे लाईन चांगले पाहायला मिळते. रोहन शेळकेला मात्र केलं बीट. धाबा फलकापती अगदी होता स्थिर. आणि आता समीकरण आपण पाहिलं तर येणारे 16 बॉल आणि 30 धावांची गरज. 16 चेंडू 30 धावा. समीकरण तुम्हाला रंगतदार पाहायला मिळेल. कदाचित अशी गोलंदाजी झाली तर या बॅचमध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढताना पाहायला मिळेल, तो म्हणजे वासिन संघ. संजय लबन वासिन हा संघ आपण पाहतोय. यावेळेस ऑन साईडला फटका फसला यावेळेस, परंतु असं वाटलं होतं, परंतु क्षेत्ररक्षक बनतात प्रेक्षक. रन समजतात 6. रोहन शेळकेच्या बॅट मधून येतो यावेळेसचा हा उत्तुंग षटकार. षटकाराला आणि या षटकाराने मात्र अशा पल्लवित करत असताना बॅटिंग करत असताना आपण पाहतो गावदेवी गोठेकर बी संघाचा कुल कॅप्टन रोहन शेळकेच्या बॅट मधून होता. त्या 6 धावा. 6 धावेने संघाचा धावफलक अगदी आपण पाहिलं तर वधारलेला पाहायला मिळतंय. 35 या धावसंख्येवरती हा संघ जाऊन पोहोचलाय. 24 धावांची गरज असेल. येणारे चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळतील. 15 बॉल आणि 24 धावा. सुरेख यावेळेस प्रहार केलाय आणि सलग लागोपाठचा दुसरा षटकार रोहन शेळकेच्या बॅट मधून. रोहन सेट ऑन फायर षटकार. चाळीस धावा फलकावती आणि आता मात्र समीकरण सोपा पाहायला मिळते. रोहन शेळके यावेळेस चांगला फटका, वन शॉट, इम्प्रोव्हायझेशन शॉट आणि सलग लागोपाठचा तिसरा षटकार. घणाघाती प्रहार करत असताना आपण पाहतोय फलंदाज रोहन शेळके. अठरा चेंडू 31 धावांची गरज असताना सलग लागोपाठचे 3 षटकार आणि आता विजयासाठी 12 धावांची गरज. आणि यावेळेस आपण पाहतो पंचमच्या तर नक्कीच हा चेंडू डॉट या ठिकाणी दिला. पंचाने हा डेलिब्रेट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या संघ धावफलकावरती 47 धावा, 12 चेंडू आणि आता 12 धावांची गरज. या षटकामध्ये आपण पाहिलं तर अगदी 19 धावा जमवल्यात. पहिल्या षटकामध्ये अरविंदने षटक हाताळलं. सुरुवात दमदार पाहायला मिळाली धोनीची, ज्यामध्ये 16 धावा एकवटल्या गेल्या. त्यानंतर शरदचं षटक राहिलं 12 धावांचं. हे षटक तब्बल 19 धावांचं, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये प्रथमेश दुहेरी अंक आपण पाहिला. आणि आता धाबांचं समीकरण अगदी सोपं झालंय. ते गावदेवी गोठेकर बी संघासाठी. जमेची बाजू खऱ्या अर्थाने पाहिली ना तर मात्र एकही गडी अजून गमावला नाहीये. गणेश आणि रोहन शेळके आपण पाहतोय 18 चेंडूमध्ये 48 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. ही भागीदारी रचली आहे या दोन खेळाडूंना. चेंडू आणि 47 धावा. गोलंदाज शरद तयार. 12 चेंडू 12 धावांची गरज. यावेळेस लाईन चांगली, अप्रतिम बॉल, भन्नाट वेग, बेगापती स्वारवून गोलंदाजी आपण पाहतो शरदची. आणि पहिला चेंडू आलाय डॉट. धाबसंख्या फलकामध्ये स्थिरावली आहे 47 या आकड्यावरती. 59 धावांचा पाठलाग करत असताना हा संघ आपण पाहतो मैदानावरती. 11 बॉल आणि 12 धावांची गरज मासमध्ये. कोलबा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतो. शतरक्षक येत आहेत. एक धाव इथे मिळेल धोनीला. एका धाब्यावरती मानावं लागतं समाधान. सिंगलला मात्र दिलं जातं प्राधान्य. आणि या सिंगलच्या मदतीने ज्याने 3 षटकार ठोकलेत रोहन शेळकेने, तो मात्र खेळाडू आता मात्र बॅट्समन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळेल. कुल कॅप्टन गावदेवी गोठेकर बी संघाचा.
कोलवा टप्पाचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा अक्षरशः खोदून काढलाय. एकदा बी त्या मिळत्या दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाहीये. मिडानला मात्र शतषण केलं जातं. एकच धाव एका धाब्याच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 49 धावा 59 धाबांची गरज असताना 9 बॉल शिल्लक आहेत आणि 10 धाबांची गरज. एखादा मोठा फटका या मॅचचं समीकरण पूर्णपणे खुलं करेल. परंतु जर डॉट चेंडू आले यावेळेस पंचांकडे केली दाद आणि फलंदाज होईल बाद. यावेळेस कंडेश टिंगोरेला परतावा लागेल. पहिल्या विकेटचं होईल पतन. 49 धाबा संख्येवरती फलंदाज बाद. फलंदाज बाद झाला धोनी आणि आता समीकरण उरले मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. अतिश भांडे येतात. एकोणपन्नास धावा धाव फलकावरती आहेत. 10 धाबांची गरज आणि 8 चेंडू 10 धाबांची गरज. पहिल्या वेळेस सतीश भांडेसाठी फटका चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक होते आणि स्वतःला पूर्णपणे स्टेज करत असताना 2 धाबा इथे मात्र मिळतात. मिड विकेटला फटका चांगला होता. अत्यंत चांगली बातमी आपण पाहतोय. कदाचित नेक्स्ट मॅच तुम्हाला या चालू सामन्यातील विजेता संघ आणि शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघामध्ये मेगा फायनल होईल. तब्बल 1 तासाचा ब्रेक असेल आणि 3 वाजता ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर शहरी विभागातील 8 संघ या स्पर्धेने खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. दबादाब फलकावरती यावेळेस आपण पाहतोय 51 अप. धावसंख्या अतिश भांडे याने स्ट्राईक. फटका चांगला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा आनंद कार्पेट एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? थोडेसे साथ पडले परंतु एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक 14 शरदचं राहिलंय चांगलं. आणि या चांगल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 5 धाबा त्याने खर्च केला. येणारे 6 चेंडू 7 धाबांची गरज. शेवटचं षटक 6 चेंडू आणि 7 धाबांची गरज. आपण ग्रामीण विभागाची फायनल 3 वाजता पण इथे त्या फायनलला सुरुवात करणार आहोत. त्याची नोंद घ्यायची सर्व प्रेक्षकांच्या अधिकच्या माहितीसाठी. आणि त्यानंतर शहरी विभागातील 8 संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मुंब्रा बॉईज
आदिवासी किंग 444, त्यानंतर अनिल दांडकर 11, धनवी 11, राहुल 11, नरेश 11 आणि काशिवले ब्रदर्स असे 8 संघ आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, 7 धाबांची गरज. अलॉंग द कार्पेट ऑन साईडला पण पाहतो, फटका सजवला आतिश भांडेने, एक धाव इथे मिळते, दोन्ही बाद झालाय. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर रोहन शेळके आणि त्याच्या साथीने आतिश भांडे दुहेरी एकेरी धाब्याने मात्र संघाचा धावफलक पुढे नेण्याचं काम करतोय. आणि आता अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायचंय, जर हेमंतची गोलंदाजी चांगली झाली, या धाबा इथून जर डिफेंड केला तर तो संघ तुम्हाला पाहायला मिळेल मेगा फायनल मध्ये. परंतु 5 चेंडूमध्ये 6 धाबा जर बनवल्या गेला तर गावदेवी गोटेकर बी संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश निश्चित करेल. गोलंदाज तयार, हेमंत कोलबा टप्प्याचा बॉल रोहन साठी यावेळेस, आणि इथे आणि यावेळेस इथे पाहिलं जाईल, तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलंय. अगदी अंपायर रिव्ह्यू DRS आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित जर DRS जेव्हा सचिन रमेश तेंडुलकर खेळाडू सातत्याने पण पाहिल्या, क्रिकेटची देवता म्हणून ज्याला संबोधलं गेलं, जेव्हा त्यांच्या वेळेला DRS असा तर शोएब अख्तर रावलपिंडी एक्सप्रेस पाकिस्तानचा ज्याने सांगितले की तब्बल 1 लाखापेक्षा जास्त धाबा सचिन तेंडुलकरच्या असतात इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. परंतु यावेळेस इथे पाहिलं जाईल, ही शैली आपण पाहतोय. आणि डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित या सिरीज आउट. कदाचित या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज रोहन शेळकेला परतावं लागतं धावबाच्या रूपानं, आणि तिथे धाव इथे मिळत नाहीये. धाबा फलकामध्ये 53-59 धाबांची गरज आहे आणि अद्याप समीकरण येणारे 4 चेंडू आणि 6 धाबांची गरज. एखादा षटकार या मॅचचं पूर्णपणे चित्र बदलवेल, परंतु जर चेंडू डॉट आले तर मात्र काही खरं नाही आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतो यावेळेस. हेमंत वरती भरोसा दाखवलाय. यावेळेस संजय 11 वाशिम संघाने आपल्या गावासाठी, गावाच्या अस्तित्वासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी चालू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 6 धाबांची गरज. अमित भांडे आणि आतिश भांडे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला खऱ्या अर्थाने इरफान पठाण तर दुसऱ्या बाजूला युसुफ पठाण, असे 2 बंधू. एका बाजूला हार्दिक पांड्या तर दुसऱ्या बाजूला कृणाल पांड्या. धाबत संघाला फलकावरती 4 चेंडू 6 धाबांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हेमंत या सायकलला आतिश भांडे, वेगाचं दुसरं नाव. यावेळी चांगला फटका, सामना फिनिश, आणि गावदेवी गोटेकर बी संघ या ठिकाणी विजय होतोय. सामना फिनिश केला हेंडी जुमेल, देन ऑल इज वेल. आतिश भांडेने केलाय ताकदीचा वापर आणि चेंडू करतो हवाई सपार. सामना इथे आपल्या बाजूने झुकावत असताना टीम जिंकली गावदेवी गोटेकर बी. वेल प्लेड, हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्दिक टीम संजय 11 वाशिम. सामना 3 वाजता खेळला जाईल याची नोंद घ्यायची सर्व प्रेक्षकांनी. एका बाजूला शिवम स्पोर्ट